नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. कालपासून सीट बेल्टचे इतके मेसेजेस आलेत की मी सोफ्याला पण सीट बेल्ट लावून घेतलं. मग लक्षात आलं, लाटणं फेकून मारल्यावर तर सीट बेल्टचा काय फायदा, एअरबॅग पण पाहिजे. डॉक्टर, बोला काय त्रास होतोय? पेशंट, झोप खूप येते, नेहमी झोपतच असतो मी. डॉक्टर, कोणता मोबाईल वापरता आपण? पेशंट, नोकिया 1100. डॉक्टर, एक स्मार्टफोन लिहून देतो, त्यात जिओ सिम टाकून फेसबुक, व्हॉट्सॲप, काही गेम्स इन्स्टॉल करा, सगळं ठीक होईल. आज अचानक वायफाय बंद झाले, खूप राग आला. चौकशी केली तेव्हा समजले, शेजाऱ्यांनी बिलच भरले नाही. किती बेजबाबदार लोक असतात या जगात. मराठीत 2 म्हणी आहेत, जगी सर्वसुखी असा कोण आहे, आणि दुसरी म्हण आहे, निर्लज्जम सदा सुखी. पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे दुसऱ्या म्हणी. यम, मित्रा मी आलोय. नवरा, पण मी तर फिट आहे. यम, तू मोबाईल घरी विसरला आहेस, लॉक न करता. तुझी बायको आता तो उघडून पाहत आहे. नवरा, चल निघूया मग. साली जीजाजी से, साली आदि घरवाली, इस मुहावरे का अर्थ बताओ. जीजा, ये वो स्कीम है जो दूल्हे को बताई जाती है लेकिन दी नहीं जाती. साली, अच्छा जीजू, ये बताओ कि प्यार कब होता है? जीजा, जब राहु, केतु और शनि की दशा खराब हो, आपका मंगल कमजोर हो और भगवान आपके मजे लेने के मूड में हो. मरीज, ऑपरेशन सही से करना. डॉक्टर, ऐसा क्यों कहा? मरीज, क्योंकि सर्जन और विसर्जन में थोड़ा सा ही फर्क है. यदि ऑपरेशन सही से हो गया तो आप सर्जन, और यदि आपका हाथ हिल गया तो मेरा विसर्जन. जुनी गाणी ऐकावी तर बायको विचारते, एवढी कोणाची आठवण काढताय? नवीन गाणी ऐकावी तर बोलते, या वयात तुम्हाला कोण भेटणार आहे? माणसानं करायचं तरी काय? तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांना हसण्याचा आनंद मिळेल. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. आणि हो, आणखीन एक हाईप पण नक्की करा, जेणेकरून आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोचेल आणि सर्वांना हसता येईल. भेटूयात पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये. धन्यवाद.